बालमित्रांनो, वेलकम बॅक टू द फॅमिली ऑफ सक्सेस सायन्स अकॅडमी. मॅथ्स मेड इझी बाय जादूगार खारखिले एबी. तुमच्या आवडता टॉपिक चालू इंटिग्रेशन, ज्याला बघून सगळेजण धडाधड शहीद होतात. बेटा, इट हॅज रिअली बीन इझी इफ यू फॉलो द वे आय एम टीचिंग. आय एम गिव्हिंग यू ट्रिक्स अँड द टेक्निक्स. फॉर्म्युले द पार्ट असणं एकदम बेसिक गोष्ट आहे. एक्सरसाइज 3.2a. लेट्स कंटिन्यू विथ द 10th क्वेश्चन. बेटा, तेव्हा एक क्वेश्चन बघितला, घाबरायचं अजिबात नाही. काय करायचं? डायरेक्ट फॉर्म्युला का बघायचं. ऍडजस्टमेंट काय होतं? सगळ्यात हतियार कोण असणार आहे? आपलं सबस्टिट्यूशन, कारण आपला तो पार्ट सध्या चालू आहे. पण बेटा, डायरेक्ट सबस्टिट्यूशन होईल का? नाही. सबस्टिट्यूशन करताना एक रामबाण औषध देतो. एक्स ची पॉवर जेव्हा तू पाशील, लाईक क्यूबिक, क्वाड्रॅटिक, लाईक एक्स स्क्वेअर, एक्स क्यूब, एक्स ची पॉवर 1 येतं 11 12. काय करायचं बेटा? एक्स ची पॉवर सबस्टिट्यूट करताना नेहमी डिग्री 1 ने लेस फॅक्टर पाहिजे. फॉर एक्झाम्पल एक्स स्क्वेअर असेल, न्यूमरेटरला कुठेतरी एक्स बघ, जेणेकरून एक्स स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह काय असतो? 2x dx. रिड्यूस होतो ना. एक्स ची पॉवर 5 असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे? 5x⁴. एकाने कमी येणार आहे. सो ती एकाने कमी असलेली टर्म ऍडजस्ट करायची. ते तुला प्रॅक्टिस नाही करून जाईल, जास्त घाबरू नको. बघ आता हे जे सम होतं बेटा, त्या सम मध्ये मला काय दिसलं? ती -11 आहे, ती निगेटिव्ह पॉवर पहिले पॉझिटिव्ह तर माझं टर्म कर्तव्य आहे. सो इंटिग्रेशन 1/4x + 5 एक्स ची पॉवर डिनॉमिनेटर घेऊन मी पॉझिटिव्ह केली, विषय संपला. विच इज इंटिग्रेशन 1/. आता क्रॉस 4x इंटू एक्स ची पॉवर 11, काय एक्स ची पॉवर 12 प्लस 5 अपॉन एक्स ची पॉवर 11. आय रिपीट दिस इंटू दिस. एक्स ची पॉवर 1 आणि 11 गुणिले केल्यावर किती झाले? 12. 4 एक्स ची पॉवर 12 प्लस 5 भागिले एक्स ची पॉवर 11. डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर आहे तर बच्चा एक्स ची पॉवर 11 गेली वर, भागिले 4 इंटू एक्स ची पॉवर 12 प्लस 5 एक्स. जादू जादू मजा आली. एक्स ची पॉवर 12 आहे, वरती एक्स ची पॉवर 11 आहे. मला कळलं खालची टर्म जर का पुट केली तर खेळ डोसीत बसणार आहे. कसा बसतो बघ. पुट करेंगे हे कर 4 एक्स ची पॉवर 12 अधिक 5 अख्खाच्या अख्खा टी टाकून तेवढं न पोचलो. कशामुळं? अरे बाबा, बिचारा 5चा डेरिव्हेटिव्ह तसाही 0 होऊन जातो. ऍडजस्टमेंट सोपी जाते ना. चला 4 गुणिले एक्स ची पॉवर 12 डेरिव्हेटिव्ह 12 एक्स ची पॉवर 11 अधिक 5चा 0. मी त्याला काही लिहित अरे कारक नाही राहू. हे बघ ना, 5चा 0 ब्रॅकेट कंप्लीट. dx इज dt. क्लिअर आहे बच्चा? ठीक. आता बघ, लक्ष दे. 48 आय इज आय नाही आपलं हे चालू आहे 48 पण एक्स पॉवर 11 48 एक्स पॉवर 11 dx इज dt. आता आपलं जे इंटिग्रेशन चालू आहे त्यात काय पाहिजे बाळा? मला एक्स ची पॉवर 11 dx एवढंच पाहिजे. काही अडचण नाही सर. कॅन आय से बच्चा दिस इम्प्लाइज एक्स ची पॉवर 11 dx चा नसेल का dt बाय 48. कळलं का नाही? बस आपल्या सममध्ये पुन्हा या इंटिग्रेशन 1/1 का एक्स ची पॉवर 11 dx ला रिप्लेस करू ना. 1/. या की टर्म तर काय टी मॅटर टूस आणि ओरिजिनल टर्म आहे ना एक्स ची पॉवर 11 dx is dt by 48. That's it. Which is 1/48. बघा आणि इंटिग्रेशन बघ ना, टोटल आहे 1/t. बेटा इंटिग्रेशन 1/t म्हणजे लॉग टी, कारण की तो लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1/x असतो. अरे असो मग. सो लॉग च्या पुढे मॉड लिहायला अजिबात विसरायचं नाही. पाप लागल, पाप. काय लागेल तुला? पाप लागेल. सो तो जो छोटा टी आहे ते रिप्लेसमेंट आहे 4 एक्स ची पॉवर 12 प्लस 5 डन. प्लस ही राहिला सर. ओके, लिख दिया जाए मैथ कोर्स स्क्रीनशॉट. बेटा 13 क्वेश्चन 2 स्टार मार्क यासाठी करतो. 2च मार्क असं आहे, बट सीट ते 1-2 वेळा आलंय, बोर्ड एक्झाम मध्ये रिपीट होतं, कारण की याला बघून डायरेक्ट लॉजिक कळत. तर मला काय रूट मध्ये जाण्याचं बेटा, पॉवर निगेटिव्ह असेल आणि स्क्वेअर रूट असेल, या दोन गोष्टी डोक्याला तकलीफ देतात. त्या गेल्या पाहिजे. त्या आरामात तर काही जाणार नाही, त्यासाठी थोडं कष्ट करावं लागतं. बेटा मी एक गोष्ट मला खाली साइन कॉस गुणाकार आहे. मी जर का कॉस स्क्वेअर एक्स ने डिवाइड केलं ना बेटा, साइन कॉस गुणाकार असताना हे लॉजिक मी लक्षात ठेवायचं. तर काय होईल बेटा? आय विल गेट tan sec square चा फॉर्म भेट. प्रॅक्टिसने जमतं, घाबरू नको. आय एम अगेन टेलिंग यू बेटा, डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर कशाने? बाय cos square x. बघ जादू काय होते बघ. इंटिग्रेशन वरती काय बच्चा? रूट ऑफ tan x भागिले
अरे सॉरी कॉस स्क्वेअर एक्स. ओके चला केलं. अपॉन डिनॉमिनेटर काय बेटा साइन एक्स कॉस एक्स ला करा डिवाइड बाय कॉस स्क्वेअर एक्स डीएक्स. डिस्कनेक्ट करायचे नाही. लुक एट द एडजस्टमेंट व्हॉट इज हॅपनिंग. बेटा इंटिग्रेशन रूट tan x तसाच ठेवतो मी. भागिलेचा cos स्क्वेअर x 1 बाय cos स्क्वेअर x न्यूमरेटरला असं लिहू का sec स्क्वेअर x अपॉन cos उडाला स्क्वेअर मधला इजन केला sin बाय cos डिनॉमिनेटर येतो tan बघ जातो. तर प्रॅक्टिसने हे जमतं. जेणेकरून आता मी पुट tan x तिची उलटी करतो. काय करतो tan x ला t म्हणजे tan चा डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर x dx इक्वल टू dt. सो dx कसा आला t चा डेरिव्हेटिव्ह dt बाय dx. तो dx आपण अलीकडे लिहितोय. चला sec स्क्वेअर dx ला dt टाका. सो I इज इक्वल टू इंटिग्रेशन sec स्क्वेअर dx का झालं dt वरती काय आला स्क्वेअर रूट ऑफ tan x म्हणजे t भागिले tan x ला काय टाकले t. झालं. आता काय पॉवरच्या फॉर्म मध्ये आण x ची पॉवर n फॉर्मुला आपल्याकडे असतो. सो इंटिग्रेशन रूट t ला असू का t ची पॉवर 1/2 म्हणजे t ची पॉवर काहीच नाही म्हणजे काय बच्चा 1. डन. दिस इज इक्वल टू इंटिग्रेशन. आता बघ बरं का t ची पॉवर वरती 1/2 येते खाली 1 आहे. मग याला तरी वरती त्याला तरी खाली असं काहीतरी का. व्हॉट इज बेटर. बेटा बेटर इज रेग्युलर मेथड प्रमाणे करतो. जेव्हा t ची पॉवर 1/2 मायनस 1 अजिबात टेन्शन नको. सर dx करून ड्रॉप आणि dt आहे ना टेन्शन नको बेटा. इंटिग्रेशन t ची पॉवर बरं प्रोसेस काय एकातून 2 गेला -1/2 dt. ओके बेटा t ची पॉवर -1/2 खाली घेऊन पॉझिटिव्ह करून मी असू का इंटिग्रेशन 1/2 t ची पॉवर +1/2 मग मी आता याला असू का इंटिग्रेशन 1/2 रूट t dt. अरे आर यू अंडरस्टँडिंग. इंटिग्रेशन 1/√ x dx is 2 root x plus c. पाठ करा बोलो तुम्ही पाठ करा. It is 2 root t plus c. So 2 स्क्वेअर रूट मध्ये t कोण आहे बेटा माझा t कुठे गेलाय का tan x. So root of tan x plus c. Done. Guess it. This is also I can say little important का इथं बघ ब्रॅकेटचा स्क्वेअर दिसतोय. रेडीमेड फॉर्म्युला तर नाहीये पण टेन्शन घेण्याची गरज नाही. व्हॉट आय डू इज बघ आता बेटा लक्ष दे. डिनॉमिनेटरला मोकळं करून खाली तर राडा वाढणार आहे. खाली राडा वाढणार आहे. ओके सो व्हॉट आय डू इज इंटिग्रेशन a मायनस ब्रॅकेटचा स्क्वेअर a स्क्वेअर मायनस 2x प्लस 1 अपॉन x स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर dx. सर एक का केलं तर बेटा काहीतरी सिम्प्लिफाय करण्यासाठी तुम्ही x स्क्वेअर प्लस 1 ला टुगेदर लिहितो. थोडं यू विल अंडरस्टँड मी हे का करतो बरोबर का. -2x ला असं लिहिलं x स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर dx. काय केलं मी हा +1 अलीकडे घेतला आणि हा -2x साइडला दिला. बेटा व्हॉट वाज रिझन बिहाइंड दॅट. रिझन इज इट इज इक्वल टू आता मी काय करतो x स्क्वेअर प्लस 1 सो काय केलं बेटा मी फायनली हा -2x साइडला दिला x स्क्वेअर प्लस 1 सोबत दिला. त्या मायनस पासून मी आता याला तोडतो 2 तुकडे करतो. ठीक आहे सो x स्क्वेअर प्लस 1 अपॉन बरोबर का x स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर dx. हे एक इंटिग्रेशन झालं तेव्हा ना याला खाली घेतलं इंटिग्रेशन dx सेपरेट वजा इंटिग्रेशन ऑफ 2x अपॉन x स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर dx. ही टर्म दोघांच्या खाली लिहिली आणि सेपरेट इंटिग्रेशन घेतले. ही टर्म उडाली स्क्वेअर मधला एक जण उडाला म्हणजे इथं काय होईल बच्चा 1 अपॉन x स्क्वेअर प्लस 1 dx. ओके वजा 2x अपॉन हे जे उरलंय टर्म मी याला मी असं म्हणू बेटा I1 कारण माझं I सॉरी असं का केलं तर बेटा मी तुला मगाशीच बोललो x ची जी पॉवर आहे x चा स्क्वेअर असेल तू पुट केल्यानंतर त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 2x. आलं लक्षात लेस दॅन x ची पॉवर कुठे 9 असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 9x ची पॉवर 8
एक्स ची पॉवर एकाने रिड्यूस होते, हे लॉजिक लक्षात ठेवा. सो मला काय आलं, एक्स स्क्वेअर आहे, पुढचा प्लस वन पण घ्या थोडी, तर टी करा पुढे, मग काय होईल, एक्स डेरिव्हेटिव्ह. अरे काय आलं, प्रॅक्टिसने हे लॉजिक जमतं. अंडरस्टँडिंग ना बेटा. सो पुट तो जो I1 सेपरेट घेऊ आपण, I1 सेपरेट सुरू होतो. अरे कारण हे डायरेक्ट फॉर्म्युला ना tan इनवर्स x. अरे yes or no, I1 is equal to integration 2x upon x square plus 1x brackets square. Okay, brackets square. No issue. So let's put हा जो x square plus 1 आहे, याला काय टाकायचं, t. तर you know x square चा डेरिव्हेटिव्ह 2x, 1 चा तो 0 ची dx is dt 2x dx 1 ला विषय. I is equal to integration 2x dx, बरं का. तर बेटा इंटिग्रेशन 2x dx त्याला dt, सो 1 अपॉन t टर्म में t स्क्वेअर dt. हेडिंग. आता हे जे इंटिग्रेशन 1 अपॉन t स्क्वेअर येईल बेटा, इथून पुढे नेहमी लक्षात ठेवायचं, इट्स आन्सर विल बी -1/t. का बघा बेटा, लक्ष द्या, -1/2 प्लस c. बिकॉज डू नॉट वेस्ट द टाइम इन सॉल्विंग बाय t ची पॉवर -2 वगैरे वगैरे. बाय बेटा लक्ष द्या, बघा b by dx of 1/x हे आपल्याला माहिती आहे बच्चा, -1 अपॉन x स्क्वेअर. मग आता मी असं म्हणू का की बच्चा b by dx of -1/x is 1/x स्क्वेअर. आर यू अंडरस्टँडिंग? म्हणजे 1 अपॉन x स्क्वेअर इंटिग्रेशन -1/x. चालक नाही का? अरे बघ ना, डेरिव्हेटिव्ह कॅन्सल, इंटिग्रेशन ऑफ 1/x to dx -1/x. जसं आपण इंटिग्रेशन 1 अपॉन रूट x dx काय केलं बच्चा, इंटिग्रेशन 1 अपॉन रूट x dx, तसं आहे की नाही. त्या दोन गोष्टी लक्षात, इंटिग्रेशन 1 अपॉन रूट x dx is रूट x plus c. कळलं? हा, आता परत अजिबात त्या दोन गोष्टी मी दणदण वापरत चालणार. हा, टू सेव्ह द टाइम. सो बच्चा -1 अपॉन t is x square plus 1 plus c. फिनिश. क्या लाएगा? Therefore I is equal to बेटा इंटीग्रेशन 1 अपॉन x स्क्वेअर प्लस 1 वजा 1 अपॉन काय केलं मी इथे, हाँ ब्रैकेट स्क्वायर ना बेटा, जस्ट अ मिनट बेटा, tan इनवर्स x, राइट यस. इंटीग्रेशन ऑफ 1 plus x square is nothing but tan inverse x minus I1. okay, हाँ, so I is equal to tan inverse x बराबर माइनस I1 सूत्र लिहून टाका 1 upon x square plus 1 plus that is yes. Sure. So beta, looking at this particular integration, okay, हे लक्ष द्या. काय करा मी इथे, मला खाली 3 cos square x अधिक 4 sin square x आणि वरती sin x cos x याची टर्म दिसते. तर बेटा sin आणि cos या दोघांचा गुणाकार दिसला, what you have to do is divide numerator and denominator by cos square x. काय करायचं, divide, जसं आपण मगाशी केलं बघ, divide numerator and denominator by cos square x. त्याचेच पुढे स्पेशल टाइप्स आपल्याला वेगवेगळे आहेत. सो बेटा करायचं I is equal to integration, बघ आता 2 sin x cos x upon cos square x, बघ न्यूमरेटरला केलं, upon 3 cos square x upon cos square x plus 4 sin square x upon cos square x is equal to हा आणि हा कॅन्सल, cos गेला स्क्वेअर मध्ये गेला, इंटिग्रेशन 2 sin by cos आला tan upon 3 plus sin square by cos square is tan square, so 4 tan square x. ओके, बर tan चा डेरिव्हेटिव्ह आहे sec square x. नाही, this will not work here. Okay बेटा, this will not work here. This will not work here. This will not get
reduced. Okay, so what I have to do is only one another option is या थीटर उचलून टी टाका बरोबर ते रिड्यूस होईल विषयाचं. Okay, same thing you have to do and try it up. त्याला टी टाका. So what will happen is हे बघ 3 cos square x चा डेरिव्हेटिव्ह काय होईल 2 cos x into cos चा डेरिव्हेटिव्ह minus sin x plus 4 into sin square x चा डेरिव्हेटिव्ह कंपोजिट मोड 2 sin x गुणिले sin चा डेरिव्हेटिव्ह cos x त्याला ब्रॅकेट टाक dx is dt. झालं मग आता बघ 3 गुणिले 2 आणि हे मायनस आहे तो मायनस 6 sin x cos x बरं का प्लस 4 गुणे 8 sin x cos x dx is dt. तर बेटा मायनस 6 आणि प्लस 8 मधून 6 गेले 2 sin x cos x dx is dt. आपल्या सममध्ये 2 sin x cos x dx dt संपलो. I is integration ते झालं dt 1/30 टर्म dt that is अरे काल निघाला automatically it was reduced. ठेव ना ही टर्म t टाकली होती आणि हा काय dt 1/t ची इंटिग्रेशन काय log t प्लस मोठा काय विचारायचं log of 3 cos square x plus 4 sin square x प्लस स्क्रीनशॉट घ्यायचा बघ बेटा ह्या सममध्ये काय करणार मी इथे रूट एक्स आहे इथे रूट मध्ये एक्स चा क्यूब आहे. आता मी स्क्वेअर रूट एक्स वाली टर्म कॉमन घेण्यासाठी 1 हे रूट एक्स अधिक हे जे स्क्वेअर ऑफ एक्स क्यूब आहे तुम्ही याला लिहू शकतो ना रूट एक्स रूट एक्स रूट एक्स नाही चालेल बेटा कॅन आय डू वन थिंग एकदम स्टेप बाय स्टेप करते बघ मी त्याला लिहू का बघा इतक्या स्टेप्स वाढवतो का तू टेन्शन नको आता चालेल का बेटा म्हणजे यस सर आतमध्ये एक्स क्यूब ला एक्स स्क्वेअर इनटू एक्स लिहिला बच्चा मला सांग 1 ते बघा रूट एक्स अधिक हा जो एक्स स्क्वेअर आहे तो स्क्वेअर रूट मधून बाहेर आला तर एक्स होईल ना रूट मध्ये काय लिहिलं फक्त एक्स आता काय आलं यस सर 1 आता रूट एक्स कॉमन घे बरं मात काय राहील रूट एक्स आला बाहेर म्हणजे 1 प्लस रूट एक्स आला बाहेर एक्स झालं. आता रूट एक्स ला टी टाकून दे ना रूट एक्स इज इक्वल टू टी कशामुळे 1/2 रूट एक्स dx will become dt म्हणजे पुढे कंटिन्यू करू 1 रूट एक्स dx पाहिजे ना सममध्ये मला आणि सममध्ये कोण बेटा 1 रूट एक्स dx ला काय टाकू भागिले 2 गुणिले 2 dt. सो माझे जे सम आहे बच्चा I is integration 1 रूट एक्स dx झालं dt सो 1 by राइट थोडं कन्वर्जन करावं लागेल तिथे 1 plus x आहे सो बच्चा क्या नाही फ्रॉम हियर वैल्यू ऑफ x will be स्क्वेअर करना x will be t square. Are you able to understand this? सम मध्ये चेंज करावं लागेल ना x मधून t मध्ये चालवा तो बच्चा इंटिग्रेशन 1 रूट एक्स केला 1 plus x एवढं पुरलं 1 plus can I say t square तर आणि 1 by root x dx काय dt dt. Are you understanding? So it is equal to integration 1 plus x square हा tan inverse x चा डेरिव्हेटिव्ह सो बच्चा tan inverse is variable t है t plus what value of t my t is root x something so tan inverse root x plus c just so बेटा ह्या सम मध्ये 10 x ची पॉवर अधिक 10 ची पॉवर x log 10 आणि खाली 10 ची पॉवर x आणि x ची पॉवर लॉग 10 सो आय एम सीइंग याने मला याचा डेरिव्हेटिव्ह जवळ जाते याने मला याचे डेरिव्हेटिव्ह जवळ जाते सो मी दोघांना मिळवून ही जी ऍडिशन आहे 10 ची पॉवर x आणि x ची पॉवर 10 याला टाकतो t जेणेकरून 10 रेज टू x चा डेरिव्हेटिव्ह काय होईल याला बघा इट इज 10 रेज टू x log 10 आहे की नाही रेज टू x log 10 प्लस x ची पॉवर 10 चा डेरिव्हेटिव्ह आहे 10 गुणिले x ची पॉवर 10 चा केला ना अरे बेटा ऐसा नो and you know dx is dt तर माझ्या सममध्ये बघ 10x ची पॉवर 9 प्लस यस हे जसं तसं भेटलं तो सम किती सिंपल झाला बेटा इंटिग्रेशन
1 upon t dt matter flows. So integration 1 by t is log t plus c, which is log of 10 ची power x plus x ची power 10 mod टाकायला विसरायचं नाही. टेक स्क्रीनशॉट. तो बेटा दिस इज ऑल्सो इम्पॉर्टंट. समजायला बघून तुम्हाला लगेच भीती वाटणं साहजिक आहे. काय तर स्क्वेअर क्यूब वगैरे असं काहीच नाहीये इथे. अल्जेब्रिक फंक्शन तर आहे, पण इथं खाली रूट मध्ये येते 1 + 4x रेस्ट टू आणि ते x ची पॉवर n - 1. लॉजिक बघ, x ची पॉवर n चा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो काय येणार आहे n × x ची पॉवर n - 1. सो x ची पॉवर n ला पुट तर करावंच लागेल. त्याला जोडीदार 4 आहे अधिक 1 आहे. अख्ख्या टर्मला पुट करा. कळलं का नाही? पण बेटा तू फक्त 1 + 4x रेस्ट टू n ला पुट करशील तर स्क्वेअर रूटचं काय करणार? म्हणून ते स्क्वेअर रूट सकट पुट कर. कळलं बच्चा मला काय म्हणायचं? पुट त्याला उचलून रूट सकट पुट कर. 1 + इज इक्वल टू. कळलं बेटा? स्क्वेअर रूट सकट पुट कर त्याला, जेणेकरून तू डेरिव्हेटिव्ह घेशील तर स्क्वेअर रूट x चा डेरिव्हेटिव्ह असतो 1/2 √x 1/2 into under root 1 + 4x रेस्ट टू 1/2 रूट फंक्शन गुणिले डेरिव्हेटिव्ह फंक्शन म्हणजे एकाचा शून्य अधिक 4 into x रेस्ट टू द डेरिव्हेटिव्ह n into x रेस्ट टू n - 1. गेटिंग? and dx dt. I repeat, हे रूट उचलून t टाकलं. ऍग्री? मग बेटा मला सांग, रूट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट फंक्शन गुणिले डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट फंक्शन 1 चा 0 अधिक 4 गुणिले x रेस्ट टू n चा n into x रेस्ट टू n - 1. ती तर 80/x to dx आपण आधी करतो. डन. येस सर. सम मध्ये 1/रूट ठेव ना, 1/स्क्वेअर रूट dx एवढी टर्म मला माहिती. मग मी काम करू. अच्छा हे पण आहे ना. सो हे बघ x ची पॉवर n - 1 भागिले रूट ऑफ 1 + 4x रेस्ट टू n dx एवढी टर्म पाहिजे. बाकी सगळे फेकून तिकडं. तर याला ठेव, रूट ऑफ याला ठेव. बरं, बे दुने 4 म्हणजे काय राहिलं बेटा 2n. तो काय राहील इसमध्ये x is dt by 2n झालं. चलो ना, ही टर्म ठेवली, डिनॉमिनेटर ही टर्म ठेवली, वरती काय 2n खाली पाठव. चलो, सो I is equal to इंटिग्रेशन स्क्वेअर रूट वाली टर्म t आहे, सो 1/t आणि ही टर्म एवढं 4n dt by 2n. ओके, ते मागच्या स्तंभामध्ये मी चिपकून लिहिलेलं सगळं. हे रे बेटा 80/2n. सो कॅन आय से पुढे कंटिन्यू करतो 1/2n ही कॉन्स्टंट आहे. टेक आउटसाइड इंटिग्रेशन 1/t dt म्हणजे बेटा 1/2n आणि इंटिग्रेशन 1/t is log t. यू नो दिस प्लस व्हाईट मीन्स टीला टाकायची गरज नाही. टीला टाकायची गरज नाही. लॉग ऑफ टी कोण आहे अर्थात मोड मध्ये टाकायचं 1 + 4 yes screenshot. बेटा this one is also really important. मग बघून लगेच एक गोष्ट कळतीये, इथे x चा स्क्वेअर आहे, इथे x ची पॉवर 6 आहे. सो सगळ्यात अगोदर एक काम करू आपण बेटा, रूट मध्ये 9 - x क्यूब चा स्क्वेअर एवढं तरी आपण पुढे बेटा इथे 9 आहे की नाही. 9 कुणाचा स्क्वेअर 3 चा आहे की नाही. म्हणजे x क्यूब ला मी t पुट करणार आहे. का तर 3x² बघ ना, वरची ऍडजस्टमेंट पण जमते. सो मी काय करतो x क्यूब ला मी काय पुट करतोय 3 sin थीटा. सो हे नाही कळालं आम्हाला. ही साइन ऍडजस्टमेंट केल्यावर तू गडबडणार. तर बेटा 9 येण्यासाठी मी x क्यूब ला टाकताना 3 घेतला कारण 3 चा स्क्वेअर 9. 9 ला मी जेव्हा कॉमन घेईल तर 1 - sin थीटा इज cos स्क्वेअर थीटा. हे लॉजिक होतं. कळलं का नाही का? दिस वॉज द लॉजिक. बघ x क्यूब चा डेरिव्हेटिव्ह 3x² मी लिहितो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू. आता मी सिस्टमॅटिक करतो बेटा थीटाच्या टर्म्स मध्ये, राईट. सो डिफरन्शिएट with respect to x. ओके, मग काय बेटा x क्यूब चा बघ 3x² is equal to 3 into with respect to x करतोय मी बेटा. सो into dy dx of sin theta. पण मिस्टेक बाय स्टेप मस्त पैकी which is equal to 3 into dy dx of sin theta ला मी असं लिहू का d by d theta of sin theta into d theta by dx. नाही का बेटा चेन रूल.
हे बघ ना, भागिले थीटा गुणिले थीटा केला. साइन थीटाचा विथ रिस्पेक्ट थीटा एक पाहिजे ना, म्हणून मी भागिले डी थीटा गुणिले डी थीटा केला. सो बेटा 3x² आहे. येस और नो? तो हा 3 आणि हा 3 झाला गायब. Can I write x² is equal to d by d theta of sin theta is nothing but cos theta. Agree? Into d theta by dx. माझ्या सम मध्ये मला x कडून थीटाकडे जायचे, जिथे x² dx आहे. तो क्या नाही बच्चा, तो dx आणि ना x² dx ला मी लिहू का थीटाच्या टर्म्स मध्ये cos theta d theta. डन. चला पुट करा. I is equal to integration x² हे याला लिहू नंतर 1 रूट मध्ये 9 मायनस x क्यूब ला काय टाकलं 3 sin theta. सो मी लिहितो 3 sin theta ब्रॅकेट स्क्वेअर. एग्री? येस सर. x² dx is nothing but cos theta d theta. Nothing but cos theta d theta, which is equal to integration 1 रूट मध्ये 9 मायनस 3 चा स्क्वेअर 9 sin चा स्क्वेअर sin स्क्वेअर आणि पुढे cos theta झालं. इंटिग्रेशन 1 रूट मध्ये 9 वाला कॉमन 1 मायनस sin स्क्वेअर थीटा cos theta d theta as it is, which is equal to integration 1 रूट 9 म्हणजे 3 आणि रूट मध्ये 1 मायनस sin स्क्वेअर थीटा ला मी लिहू का बेटा cos स्क्वेअर थीटा, and here is cos theta d theta. Done. Which is equal to 1/3 घे बाहेर. इंटिग्रेशन 1 रूट आणि cos स्क्वेअर गायब. Can I say cos theta into cos theta d theta. cos theta ला cos theta d square. So 1/3 integration of 1 is theta plus c. And who is my theta? The beta theta is मी याला म्हणतो 1. बरोबर. theta is 1/3. कुठे लिहू? एकदा स्क्रीनशॉट घे बेटा, स्क्रीनशॉट घे. घेतला? आणि जेव्हा जेव्हा तुम्ही पुट करणार की नाही थीटा अँगलच्या टर्म्स मध्ये तर गरज पडतो, नंतर गेलं तरी चालतं, पण मी इथं करतो. ओके, तू नोट मध्ये ऍडजस्ट कर. बघ x³ अपॉन 3 काय होईल बेटा sin थीटा. हा 3 खाली आणला तर थीटा काय होईल बेटा, इट विल बिकम sin इनवर्स ऑफ x³ अपॉन 3. राइट? तो 1/3 sin इनवर्स ऑफ x³ upon 3 plus c. Yes, screenshot. चलो. So बेटा क्वेश्चन नंबर तो फर्स्ट है ना, त्यातला 25th लास्ट वन. x log असताना सिंपल लॉजिक आहे. log x चा डेरिव्हेटिव्ह असतो 1/x. सो बेटा मी log x ला t टाकला तर 1/x dx dt log x t. पण याचं काय, म्हणून मी log x ला t टाकला. प्रॅक्टिस दे विल डेफिनेटली अंडरस्टँड. बघ बेटा log x ला t टाक, कारण नुसतं log टाकून जमणार नाही. करून बघ ना, प्रयत्न करत चला तुम्ही, प्रयत्न करत चला, प्रयत्न करायचे, काय अडचण नाही. log x ला t टाक. आता बघ log ऑफ फंक्शन आहे सोबतच्या 1 अपॉन फंक्शन म्हणजे शोधणार आहोत 1 बाय फंक्शन इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. अरे असं dt बाय dx. क्लियर आहे? I repeat, log of function 1 by function into derivative of function. Clear आहे? So dy dx of log x is 1/x. Shall I ask you 1/x log x आणि dx is dt. Clear आहे बेटा? आणि x. So माझ्यामध्ये 1/x log x dx is dt. So I is integration 1/x log x झाला 1 t काय टर्म आहे t आणि हे 1/x log x ला काय टाकू dt. बघ किती सोपं झालं. And answer is log of t plus c. म्हणजेच बेटा log of t काय रे log of log x. That's it. log of log x plus c. Yes, screenshot. So बेटा
जर इंटिग्रल्स ह्या टाईपचे असतील तर काय करायचं? आता इंटिग्रेशनचा टाईप वाला खेळ सुरू आहे. फॉर्मॅट ऑफ द इंटिग्रेशन. जर इंटिग्रल a sin अधिक b cos, c sin अधिक d cos, abcd कॉन्स्टंट्स आहे. sin अधिक cos भागिले sin अधिक cos आणि काहीतरी त्यांना कोएफिशियंट जोडलेले असतील, तर अशा टाइप मध्ये आपण काय करणार? ठीक आहे. सो बेटा e ची पॉवर x सेम सिच्युएशन. समजा कॉन्स्टंट e ची पॉवर x अधिक 5 7 e ची पॉवर x मायनस 4 वगैरे ह्या टाइपचं जर कसं असेल तर लुक ॲट द ॲडजस्टमेंट. एवढं फूट न्यूमरेटर ऐक बरं, तो जो न्यूमरेटर आहे त्याला उचलायचं इज इक्वल टू a into derivative of denominator plus b a into denominator plus b into derivative of denominator. This is something you have to do. Okay बेटा, ठीक लक्ष दे. न्यूमरेटर इज a into denominator plus b into derivative of denominator. याला मी शॉर्टकट मध्ये लिहितो. विल राइट बेटा न्यूमरेटर is a into denominator plus b into derivative of denominator मी डॅश लिहितो. अरे डॅश फॉर डेरिवेटिव ना बेटा. b into dr चा डॅश, डिनॉमिनेटरचा डॅश म्हणजे काय बच्चा? डेरिवेटिव. हे आपण शॉर्टकट मध्ये लिहिलं आपल्याला काय. इज दॅट ओके विथ यू? r ने पण जर का गडबड होत असेल तर असं सरळ सरळ n is equal to a into d plus b into d चा डॅश. क्लियर आहे बच्चा? डॅश फॉर डेरिवेटिव, डॅश फॉर डेरिवेटिव हे कन्व्हेन्शन आपण करू. चला मग बेटा पुढे काय करायचं? पुढे काय करायचं बेटा? इक्वेट coefficients and solve for a and b. एक सम घेतलं की लगेच तुम्हाला हे समजून जाईल. एकदा स्क्रीनशॉट घे. सो बेटा लक्ष दे, ह्या टाइपचं इंडिकेशन असेल तर व्हॉट वी हॅव टू डू. ठीक आहे. साइन अधिक कॉस भागिले साइन अधिक कॉस असं सिस्टम असेल तर काय करायचं? पुट न्यूमरेटर इज इक्वल टू, बघ त्याचा बेनिफिट पण तुम्हाला समजेल. काय करायचं? पुट that numerator is a into denominator plus b into derivative of denominator. ठीक है. Who is my numerator? It is sin x plus 2 cos x. Sin x plus 2 cos x. कसं पुट करायचं याला? a into denominator is 3 sin x plus 4 cos x plus b into derivative of dash means the derivative of that denominator. Okay. याला सोडू आपण, which is equal to बेटा पुढे बघा 3 into a will be 3a sin x plus a into 4 will be 4a cos x. b आणि कंसात derivative of 3 sin x. Can I say बेटा is 3 cos x. Derivative of 4 cos x. Cos चा minus sin असतो, so minus 4 sin x. Are you understanding? चलो मी ब्रॅकेट सोडवतो. 3a sin x अधिक 4a cos x plus cb cos x वजा 4b sin x. Is that okay with you? बेटा आता काय करायचं? sin x इथं बघ ना, लेफ्ट हँड साइड राइट हँड साइड sin अधिक cos. इथे sin अधिक cos sin x आपण काय करू बेटा? 3a minus 4b चला प्लस a cos फंक्शन राइट. सो cos x into bracket 4a plus 3b. Are you understanding? चलो डावीकडे बघ बेटा sin x अधिक 2 cos x राइट. नाउ इक्वेट कोएफिशिएंट्स ऑफ sin and cos. आहे की नाही?
Now equate the coefficients of sin and cos x. आता sin x इथे कोण आहे 1. त्या sin x इथे कोण आहे ba minus 4b. बघा ba minus 4b is 1. चला इथे बघ cos x चा 2 आहे. इथे cos x चा कोण आहे 4a plus 3b. So 4a plus 3b is 2. This is your first equation. This is your second equation. The वेळेला आपण linear equations in two variables सोडवलेले. बरं मग आता कोणाला तरी एकाला सोडवणं गरजेचं आहे. मग एक काम करू दिलं हो इथं 4 इथं 3. एक काम करू आपण दोन ऍड करू फक्त याला 3 देऊ त्याला 4 देऊ. ओके 3 into first plus 4 into second. चला 3 ने पहिल्याला गुणा 3 3 9 आहे वजा 3 चौक 12 बी is 3. ऍडिशन करायची 4 ने गुणायचे 2 ला 4 चौक 16 आहे बरं का अधिक 4 3 12 बी 4 गुणे 8 प्लस आणि मायनस झाले कॅन्सल 16 9 बेटा 25 होईल 3 आणि 8 आता हे तुम्हाला भेटतोय a व्हॅल्यू ऑफ a 11 upon 24 कुठे कोणता तरी एक कुठे टाकू h व्हॅल्यू इथे टाकू मी 2 मध्ये टाकतो 2 मध्ये टाकतो ठीक आहे. सो बेटा 4 into h व्हॅल्यू बघ 11/25 प्लस 3b is 2. स्क्रीनशॉट घे पुढे सिम्प्लिफाय कर. पुढे सिम्प्लिफाय केल्यानंतर बाळा लागणार काय आपल्याला इक्वेशन तर हे त्याच्यामुळे याला पुसायचं नाही. हे आपलं इम्पॉर्टंट याला मी स्टार नाव देतो. आता स्क्रीनशॉट घे ते आपलं महत्त्वाचं इक्वेशन आहे का हे मेन इम्पॉर्टंट इक्वेशन आपलं. तो फॉर्मॅट का गरजेचा आहे हे अजून तुम्हाला कळायचं बाकी आहे. चला आता लक्ष द्या. सो 11 4 44 राईट मी लिहितो 3b बघा बेटा 3b is equal to 2. आता बघा 44 भागिले 25 मी तिकडे करतो मायनस 25 दुने 50 म्हणून 44 गेले 6/25 हा 3b आहे. yes or no बेटा. So can I say that b will be 3 दुने 6 so 2/20. फायनली a आणि b हे दोन्ही मला आले. ओके यातला a आला 11/25 ठीक आहे त्याला 11/20 मग बेटा बरोबर का a आला 11/20 मी म्हणतो put in the star equation. स्टार इक्वेशन कोण आहे बेटा न्यूमरेटर. स्टार इक्वेशन कोण आहे न्यूमरेटर. मी काम करू नाही स्टेप बाय स्टेप करतोय बघ sin x अधिक 2 cos x ला कसं लिहितो मी a which is 11/25 गुणिले 3 sin x plus 4 cos x. ओके बरं पुढे बघ प्लस b b कोण आहे बेटा माझा 2/24 ओके कंसात d/dx of d/dx of 3 sin x plus 4. ओके काय केलं बेटा मी जसं तिथं मांडलं ते जसं तसं त्याला मांडलं तर स्टार्ट माझा i is equal to बघ का बेटा इंटिग्रेशन हा कोण आहे न्यूमरेटर आहे लिहा त्याला 11/25 into बरं प्लस 2/25 अपॉन आपला डिनॉमिनेटर कोण आहे बेटा 3 sin x plus 4 cos x
बरं आता ही जी टर्म आहे ही sin x अधिक 4 cos x ह्या टर्मने मी काय करतो प्लस पास नाही या समजा तोडतो माझ्या बरोबर याच्या खाली डिवाइड करतो याच्या पण करतो याच्या खाली केलं की टर्म कॅन्सल आउट होते सो इंटिग्रेशन मी ब्रॅकेट टाकतो आय विल गेट 11/25 अधिक आता महत्वाचा मुद्दा आहे 2/25 वरती काय बच्चा बघ d/dx ऑफ 3 sin x 4 cos x अपॉन खाली काय बेटा 3 sin x plus 4 cos x getting ब्रॅकेट कंप्लीट ठीक आहे सो बेटा यू कॅन ऑब्झर्व याचा विषय संपला एक तर समसॉल्व झाला आपला इथं 1 sin x इथे इथं कॉन्स्टंट आहे 2/25 आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ this upon this इंटिग्रेशन f'(x upon f(x) अरे आठवलं की नाही आठवलं ही करून वापरायची असते आपल्याला कोणती इंटिग्रेशन बघ ना f'(x upon f(x) dx log of f(x) are you understand स्क्रीनशॉट घे मी अलीकडे करू झालं सो इंटिग्रेशन बरोबर झालं 11/25 पाहिजे तर डायरेक्ट लिहितो मी 11/25 1 चं इंटिग्रेशन x अरे का लगे नाही डायरेक्ट करा ना 11/25 1 उरेल 1 x अधिक 2/25 बघा इंटिग्रेशन f'(x upon f(x) सूत्र काय log of f(x) log of who is my f(x) बेटा this one स्क्रीनशॉट घ्या चलो सो बेटा हे जे सम आहे याला मी अगोदर काय करतो बघा tan ला घेतो sin/cos 2 प्लस tan ला काय घेतो sin/cos पुढे क्रॉस मल्टिप्लाय करतो बेटा मी 2 into cos x 2 cos प्लस 3 sin x upon cos x is equal to हल्का cos गेला वरती इंटिग्रेशन cos x upon 2 cos x plus 3 sin x dx बेटा साइन अधिक cos भागिले sin अधिक cos पैकी वरती कोणतरी एक जण असेल तरी चालेल तो खाली sin अधिक cos ची बेरीज आहे आपला फॉर्म चालेल तो काय करायचं बच्चा put numerator is a into denominator plus b into b dash done who is my numerator it is cos x so a good problem तो बच्चा our cos x is a into who is my denominator 2 cos x plus 3 sin x okay plus b into क्या लेते बेटा d/dx of denominator is 2 cos x plus 3 sin x आता तुम्हाला कळलं असेल याला काय म्हणायचं स्टार कारण की हे कामाला येतं ए आणि बी काढल्याच्या नंतर सिम्प्लिफाय करू बच्चा सर ये a into 2 will be 2a cos x plus 3a sin x पुढे बघ प्लस b आणि कंसात डेरिव्हेटिव्ह ऑफ 2 cos x minus 2 sin x आहे cos चा डेरिव्हेटिव्ह मायनस sin दोन तो कॉन्स्टंट प्लस 3 sin चा डेरिव्हेटिव्ह सिम्पली cos x equal to 2a cos x plus 3a sin x b into minus 2 so बच्चा minus 2b sin x b into 3 so plus 3b cos x कोण कॉमन निघेल बेटा बघ ना एक तर cos वाली आणि एक तर sin वाली सो cos x कॉमन घेतला तर कॉन्सेप्ट काय राहील बेटा 2a plus 3b 2a plus 3b आणि sin x कॉमन घेतला तर कॉन्सेप्ट काय राहील 3a minus 2 डन
अलीकडे कोण आहे बेटा? ओनली cos x. आता काय म्हणायचं? इक्वेट बरोबर का, लेफ्ट हँड साइडला ओनली cos आहे अधिक साइन विल बी 0 कारण साइन नाहीच आहे ना. अरे काल की नाही काल राहू. इक्वेट कोएफिशिएंट्स ऑफ cos आणि sin आहे की नाही. cos आणि sin चे कोएफिशिएंट्स इक्वेट करा. इथे cos x चा कोण आहे? 1. इथे cos x कोण आहे? 2a + 3b. सो बच्चा 2a + 3b is 1. बरं इथे काय? 3a - 2b will be 0. अरे काल नाही फर्स्ट आणि cos x कोएफिशिएंट 1. इकडे sin वाली टर्म नाहीच आहे. दॅट्स वाय 0. याला सोडव. काय आहे? 3a 2b. So a is 2/3b. 2b upon 3 आहे का नाही. बर a ला उचलून आता बघ ना a ची व्हॅल्यू आलेली आहे. एक काम करू, आय वॉन्ट b, सो 1 मध्ये टाकून एक मिनिट बघा. सॉरी असं करण्यापेक्षा which is easy for me बेटा, which is easy for me to be upon 3 करायचं कसंही चालतं, काही अडचण नाही. तुम्ही लिनियरली सोडवा, काय होईल? एक सम एक सेक्शन चालतं आपल्या नेहमीप्रमाणे सोडू. 2 a 3 a 3 b 2 b. सो पुन्हा एकदा b ला उडवू आपण. याला 2 निघून याला 3 निघून तेव्हा 2 गुणिले पहिलं अधिक 3 गुणिले दुसरं. चला 2 ने पहिल्याला पुन्हा सो b दुने 4 आहे अधिक 6 3 2 प्लस कर 2 ला 3 निघून 3 3 9 वजा 6 b is equal to 0 प्लस मायनस कॅन्सल 9 आणि 4 किती 13 a is equal to 2 आणि 0 2. सो बेटा a किती येईल रे? a किती आला? 2/13. ओके 14 1 करू कोणावर देत आता स्क्रीनशॉट घ्यायचा. 14 काय केलं बेटा मी 1. ठीक आहे चल आता 2 इंटू a ची व्हॅल्यू 2/13 इथं अधिक 3b is 1. ओके बर मग बेटा त्याने 3b विल बी तर हा 1 2 दुने 4/13 इथं जाऊन वाला होईल 13 तून 4 गेले 9. ओके हे 3b आहे. तो बेटा b किती जाणार आहे? 3 3 9. ओके this implies value of that b will be 3/13. clear है? a आला b आला फ्रॉम स्टार स्टार मध्ये टाकून द्या. हे जे स्टार इक्वेशन इम्पॉर्टंट. ओके मी असं तो पुट a आणि b इन स्टार आणि आता वेळ वाचवायचा बेटा. पुट a b इन स्टार. कोणी माझा स्टार? न्यूमरेटर. सो आपल्या इंटिग्रेशन समज लिहून टाकू डायरेक्ट आपण I is equal to स्क्रीनशॉट घेतला मी हे पार्ट पुसतो लिहायला पलीकडे सोपं पडेल आपली जागा जास्त झालं. a ची व्हॅल्यू 2/13 b ची व्हॅल्यू 3/13. a ची व्हॅल्यू 2/13. चल मग आता I is equal to बरोबर का बेटा इंटिग्रेशन ऑफ बघ न्यूमरेटर was this a into 2 cos x plus b into derivative of अरे यानी बीटा को देना होगा a is 2/13 b is 3/13 derivative of अरे फक्त लेंथी फॉर्मॅट आहे त्याला घाबरायची गरज नाही. भागिले भागिले डिनॉमिनेटर was 2 cos x plus
3 साइन्स. क्लियर आहे बच्चा? काहीच नाही, मांडला आपण ए आणि बीच्या व्हॅल्यूज मांडल्या. आता तुम्हाला एक गोष्ट कळाली की केल्याच्या नंतर ऑटोमॅटिक काय होतं, याने प्लस पासून तोडायचं समजा, प्लस पासून तोडायचं लॉजिक. ही टर्म आपण एकदम कॅन्सल होतो. पहिली टर्म काय होईल तिला स्क्वेअर ब्रॅकेट 2/13 अधिक ही टर्म आणि ही टर्म कोणत्या फॉर्मॅट मध्ये बेटा? बघ 3/13. आय विल रिअरेंज. तर बेटा d by dx of 2 cos x plus 3 sin x upon आलं लक्षात? ब्रॅकेट कंप्लीट dx तुला कळालं असेल की दिस वॉज नथिंग बट f dash x, this is nothing but f of x, and integration f dash x upon f of x is log f of x. So final answer I will be 2/13 बाहेर 1 होईल, 1 चं इंटिग्रेशन x प्लस 3/13 कॉन्स्टंट टर्म बाहेर आली, इंटिग्रेशन f dash x upon f of x is log of f of x, that is log of 2 cos x plus 3 sin x plus. Take the screenshot. चलो. सो बेटा हे एका फॉर्मॅटचं सम आपण घेतोय जेणेकरून साइन अधिक कॉस आपण साइन अधिक कॉस किंवा वरती साइन खाली साइन कॉसची बेरीज अशा टाइपच्या नंतर e ची पॉवर x आणि खाली e ची पॉवर x, ओके, विथ कॉन्स्टंट बेटा e ची पॉवर x अधिक कॉन्स्टंट किंवा a into e ची पॉवर x समथिंग प्लस b into e ची पॉवर x अपॉन c आणि d विथ कॉन्स्टंट्स. सर कहना क्या चाहते हो बेटा? e ची पॉवर x ह्या फॉर्म मध्ये जर का आली प्लस कॉन्स्टंट मायनस कॉन्स्टंट न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर किंवा इथे e ची पॉवर x इथे e ची पॉवर x असते, ओके. तर काय करायचं? सेम वे पुट न्यूमरेटर as a into denominator plus b into denominator चा dash. So is my numerator is 4 e ची पॉवर x minus 25 ला a into d which is 2 into e ची पॉवर x minus अधिक b into d by dx of denominator which is, ओके बेटा, याला काय म्हणायचं? स्टार. चल सिंप्लिफाय करा, which is equal to 2a e ची पॉवर x वजा 5 into e is 5 plus b into bracket derivative of 2 is constant, e ची पॉवर x e ची पॉवर x वजा 5 चा 0. सिंप्लिफाय करा 2a e ची पॉवर x minus 5 plus 2b e ची पॉवर x डावीकडे 4 e ची पॉवर x वजा 25 म्हणजे e ची पॉवर x आणि कॉन्स्टंट अशा फॉर्म मध्ये आपण e ची पॉवर x कंसात काय राहील बेटा? 2a plus 3b बरं का, आणि वजा कॉन्स्टंट इज अधिक 4 e ची पॉवर x वजा 25. बघ ना, e ची पॉवर x आणि कॉन्स्टंट, e ची पॉवर x आणि कॉन्स्टंट. सो इक्वेट काय म्हणायचं बेटा? कोएफिशिएंट्स ऑफ कोणाचे? e ची पॉवर x आणि कॉन्स्टंट. सो बच्चा e ची पॉवर x इथे 4 आहे, इथे 2a plus 3b. सो 2a plus 3b चा 4 बरं का. आणि बघ minus 25 minus 5a, so बच्चा 5a is 25, okay, this is 5a 25, this is second. इथून लगेच ये बेटा किती 5 बघ ना, 5 25 याला 5 put in 1 टाकून बघ. सो बेटा 2 into a च्या जागी 5 अधिक tb, ठीक है. सो 5 गुणे 10, तो क्या है इसे tb is 4 minus 10. This implies value of b will be, so 3b will be minus 6, which implies value of b is minus 2. बरोबर, a आणि b आले. आता फ्रॉम स्टार म्हणायचं
ते तुम्हाला आता माहिती फ्रॉम स्टार्ट आई इज इंटिग्रेशन. ओके बेटा बघा a which is 5 into 2 into e ची power x minus 5 plus b त्याची तर निगेटिव्ह. तर काय अर्थ नाही मी जास्त आलं लक्षात प्लस बी. तुला कळण्यासाठी काय केलं मी प्लस बी ची व्हॅल्यू मायनस टू कॉन्स्टंट दिली. डेरिव्हेटिव्ह ऑफ ठीक आहे अपॉन अपॉन आपला डिनॉमिनेटर बिकॉज 2 ठीक आहे कुठे गेला हा ते ओके क्लिअर बेटा. आता तुम्हाला माहिती आहे याला आपण दोन्ही ठिकाणी डिवाइड करतो. ठीक आहे हा जो 5 इंटिग्रेशन आतमध्ये काय बेटा हा 5 प्लसच्या ऐवजी मी आता मायनस करू का त्या मायनस 2 मला मायनस 2 into d by dx of this upon this. ठीक आहे याला खाली कट झाला 5 उरला वजा प्रेझेंटेशन हॅज टू व्हेरी इम्पॉर्टंट. ओके बर आणि त्याच्या ब्रॅकेट कंप्लीट dx आता तुम्हाला काय आलं बेटा दिस इज f dash x दिस इज f of x. स्क्रीनशॉट घ्या फक्त फॉर्मॅट आहे बेटा होल फॉर्मॅट इज सेम झालं. आता काय राहिलं I is equal to ते पास बाय 5 आणि यू नो 1 बाय 1 चं इंटिग्रेशन काय बेटा x पण बघा दोन कॉन्स्टंट आहे log of denominator function which is 2 for x plus screenshot get finished. So today we will stop here finally.